सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागानं मोठी कारवाई केलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत आणि त्या सतीश भोसलेच्या घरावरती बुलडोजर चालवण्याचं काम वन विभाग आणि पोलीस विभागानं केलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीची कारवाई वन विभाग करताना पाहायला मिळते। जे हे घर पाडण्यात येतं हे सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर आहे आणि हेच घर वन विभागाच्या जागेमध्ये शासकीय जागेमध्ये होतं आणि ते उद्ध्वस्त करण्याचं काम वन विभागाकडनं 2 JCBच्या सहाय्यानं करण्यात येतं। या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी चित्र जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केली होती आणि याच मारहाणीनंतर हे संपूर्ण कारवाई जे आहे ते सतीश भोसलेचे काळे कारनामे समोर आले आणि हे जे काही आलिशान बंगला होता, जे काही आलिशान घर होतं, हे घर सतीश उर्फ खोक्या भोसलेचं आहे। हे पाडण्याचं काम कशा पद्धतीने ठिकाणी होते पाहायला मिळते आपल्याला। हे मोठी कारवाई म्हणावी लागेल। या ठिकाणी हे संपूर्ण कारवाई जे आहे ते वन विभागाने केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी गाड्या असतील वन विभागाच्या संपूर्ण प्रक्रिया असेल पाहायला मिळते आणि संपूर्ण कारवाई वन विभागाने केल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला समोर आलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी सतीश भोसलेवरती काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेने जे काळे कारनामे केले हे काळे कारनामे समोर आले आणि त्याचे जे काही धंदे होते ते समोर आले आणि अमानुष मारहाणीनंतर सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्याचं काम बीड पोलिसांनी केलेलं आहे। त्याला अटक देखील केलेलं आहे आणि त्याला उद्या बीडच्या न्यायालयामध्ये म्हणजे शिरूरमध्ये आणून त्याच्यावरती मुसक्या आवळण्यात जाणार आहे, त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। मात्र त्याच्या अगोदरची मोठी कारवाई म्हणावी लागेल की आज सतीश उर्फ खोक्या भोसलेचं जे हाऊस ग्लास होतं, जे की मोठं घर म्हणावं लागेल, जे की काळ्या पैशामधून त्याने हे घर बांधलं होतं, ते घर उद्ध्वस्त करण्याचं काम बीड पोलीस आणि वन विभागानं केलेलं आहे। मुंबई तसं योगेश काशीद, शिरूर, बीड।